शेतीमध्ये खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण खरीप हंगामावर शेतकऱ्याचे वर्षभराचे गणित अवलंबून असतात. त्याचा प्रपंच चालवायचा असतो, मुलांचे शिक्षण करायचे असतात, दवाखाना असतो, एक ना अनेक भानगडी असतात ज्या या पूर्ण खरीप हंगामावर अवलंबून असतात आणि त्यामुळेच शेतकरी खरीप हंगामाची जय्यत तयारी करतो. आज 13 जून उलटलाय आणि तरी सुद्धा पाऊस पडत नाहीये. मृग नक्षत्र यंदा कोरडं गेलंय. एल निनोचा प्रभाव मान्सूनवर आहे आणि आपण जर बघितलं तर ही शेती जी आहे ही शेती अशी तयार करून ठेवलेली आहे शेतकऱ्यांनी. परभणी जिल्ह्याचं जर बघायला गेलं तर जवळपास 5.5 लाख हेक्टरवरील पेरणी जी आहे ती या खरीप हंगामामध्ये केली जाते. मग त्याच्यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, इतर पिकं जे आहेत ते घेतले जातात. मात्र यंदा पाऊस नसल्यामुळं शेतकऱ्यांचे डोळे हे आकाशाकडे लागलेले आहेत, कारण पाऊस खूप महत्त्वाचा आहे. पाऊस पडल्यानंतर पेरणी शेतकरी करेल आणि त्यानंतर पुढच्या गणित जे आहेत ते सुरू होतात. आपल्यासोबत हे सगळे शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांनी खतं, बियाणे, इतर खतं असतील, हे सर्व तयारी जी आहे ती खरीपाची केलेली आहे आणि फक्त पावसाची वाट जी आहे ते हे सगळेजण बघतायत. मला सांगा काय तयारी केलेली आहे? एकूण पावसाचं चित्र यंदा जरा विचित्र दिसतंय. यंदा सर बँकेकडून कर्ज काढून खतं बी बियाण्यासाठी कर्ज घेतलेले. कर्ज घेतलं आणि मार्केटला खतं बी बियाणं आणाय गेलं तरी खतं एक तर लिंकिंगचे ते प्रॉब्लेम, पुन्हा खतं असले तर साठा नाही म्हणायलेत आणि घ्यायचंच म्हणलं तर मग चढ्या दराने खत घ्यावं लागायले. म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्याची अडवणूक करून मार्केटमध्ये असं चालू आहे. आणि गेल्या वर्षी सुद्धा अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच संकटात आलता आणि या वर्षी पुन्हा हे दुष्काळाचं सावट असल्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक गर्तेत अडकलेला आहे. यासाठी शासनाने शेतकऱ्याकडे विशेष लक्ष द्यावे आणि कर्जमाफी संदर्भात ज्या काही अटी आहेत त्या या दुष्काळाचा प्रभाव बघता त्या काही शिथिल करण्यात याव्या. त्यामुळे काय वाटतं? 13 तारीख आज उलटलेली आहे, पाऊस नाहीये. पावसाची वाट बघायला की नाही? पावसाची वाट बघायलो तर बियाणे, खत बियाणे शेतामध्ये घालून बसलो आणि टोटल सरकी लावण्यात आली. पाऊस नाही आणि गेल्या वर्षी अतिवृष्टी असून विमा आणि हे काही मिळालेलं नाही, काय नाही. आणि पुन्हा मुलाची फीस 1-2 लाख रुपये भरावं लागते शेतकऱ्याला. हे कुठून आणायचं? याजाने पैसे काढून बियाणे खतं घालावं लागते. तर शेतकऱ्यांनी काय करायचं? काय वाटतंय, पाऊसमान होईल का चांगलं? कारण आता 13 तारीख उलटली तरी पाऊस नाहीये. सर आतापर्यंत तर काही पाऊस नाही झाला. इथून पुढे कसा होईल, काय होईल याच्यावर अवलंबून आहे. पण बहुतेक तर पाऊस कमीच दाखवायलेत नाही यावर्षी. तर होईल असं काही वाटत ना. तर धूळ पेरणी करावं की नाही हे बी कळना. गेल्या वर्षी विमा मिळालाच नाही, दुष्काळ मिळालाच नाही. आता देईन असं सरकार वाटते पण काय द्यायच ना. देईल तर कधी देईन. तयारी झाली पण ते खत DAP आणि युरिया भेटत ना लिंकिन मध्ये म्हणायलेत, नाही ते चढ्या दराने द्यायलेत. द्यायच ना. आता कसं खरीपाचं काय आता जसं पावसावर अवलंबून आहे ना. पाऊस जर पडला तर होईल, नाहीतर काय. झाली का तयारी सगळी? हो, भरपूर झाली सर. आता काय पावसाकडेच बघायला, पावसाची वाट चालू आहे बघणं. नाही तर काय अवघड आहे शेतकऱ्याचं. काय लावायचं यावर्षी? काय तयारी केली सगळी? कापसाची केली सर तयारी. बी बियाणा व्याजानं पैसे काढून आणलं, यानंतर सावकाराचे पैसे आलं, त्यानंतर हे मोदी सरकार 6,000 देतं, केंद्राचे 6 आणि हे 6, याच्यावरती म्हणतं आम्ही लय बकल द्याल शेतकऱ्याला. आहे ते वातावरण बिघडून आम्हाला त्याच्यातच खुश करून याच्यात इथं 1800 रुपयाने एक खतात थैली घ्यावं लागली. आज 2200 रुपयाने 10-26 घ्यावा लागायला. तर एरिया तर ते म्हणतात नाहीतच. आणि पुन्हा राहिल्याला बोलले तर ते म्हणतात काहीच नाही, आमच्याकडे टॉक नाहीत. पुढची अधिकारी जाग्यावर नसते, यंत्रणा जाग्यावर नाही सरकारची. करणार काय कोणी? हे म्हणतात ते कोणच करतात. पुन्हा कर्जमाफी त्या अटी लावल्यात त्यांनी, त्या अटी 2019च्या त्याने ते काढून टाकावे आणि जे आहेत त्या चालू द्यावे. तर हे होते शेतकरी. या सर्व शेतकऱ्यांची भावना आपण बघितलं तर सर्वांचे डोळे जे लागलेले आहेत ते आकाशाकडे लागलेले आहेत. पाऊस केव्हा पडतो, पेरणी केव्हा करावी आणि त्यानंतर पुढे पीक कधी येईल, त्याच्यानंतर पुढचे गणित, हे सर्व अवलंबून जे आहेत ते पावसावर आहेत. त्यामुळेच आता आशा करूयात की लवकरच पाऊस जे आहे ते बरसेल. पंकज क्षीरसागर, ABP माझा, मानवत.